किल्ले शिवनेरीवर आज 395वा शिवजन्मोत्सव साजरा होत असून दिवसभर विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेत। तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले। किल्ले शिवनेरीवर आज 395वा शिवजन्मोत्सव साजरा होत असून दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न झालेत। शिवनेरी किल्ल्याचे विहंगम दृश्य फक्त पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी हे दृश्य आपण पाहतोय। शिवनेरी किल्ल्याचे विहंगम दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राज्यासह देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। त्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव आज शिवनेरी गड किल्ल्यावर साजरा झालाय। त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासह सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आजी माजी आमदारांची मांदियाळी आज शिवनेरीवर पाहायला मिळाली। शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळालाय। ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार दरेकर आपल्यासोबत जोडले। तुषार, शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, काय अपडेट? नक्कीच, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती किल्ले शिवनेरीवरती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि माजी आमदार, आजी आमदार, खासदार खरं तर मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर सकाळपासून या शिवनेरी किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे शिवप्रेमी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येत होते आणि त्यांनी गर्दी खरं तर केली होती। शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रथमतः जी शिवाई देवी आहे त्या शिवाई देवी मंदिरामध्ये जिल्हाधिकारींच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली। त्यानंतर तेथून पालखी ही जन्मभूमी शिवनेरी गडावरील जी शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्या ठिकाणी नेण्यात आली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्म सोहळ्याला खरं तर सुरुवात झाली। प्रथमतः आतमध्ये जर आपण पाहिलं तर पाळणा घेण्यात आला, त्यानंतर शिवपूजन झालं, त्यानंतर इतर महत्वाचे कार्यक्रम आहेत ते घेण्यात आले आणि एक छोटीशी सभा झाली। त्या सभेमधून मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना संबोधित करताना, शिवप्रेमींना संबोधित करताना गड किल्ल्यांच्या बाबतीतही विशेष योगदान दिलं जाईल असं आश्वासन खरं तर संपूर्ण राज्यातील जनतेला दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर 395वा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा हा उत्साहात पार पडतोय। या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली। यावेळी तिघांच्या हस्ते पाळणा जोजावून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आलाय। तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने शिवकुंजाच्या प्रांगणात शिवधर्म ध्वजारोहण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना आणि मराठा सेवा संघाच्या वतीने मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सुद्धा यावेळी करण्यात आले। किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा 395वा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार। किल्ले शिवनेरीवरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे। या दृष्टीने सातत्याने आपण काम करतोय, त्यातल्या अडचणी आपण दूर करतोय। स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेली आहेत। शिवनेरीचं रूप आपण पाहतोय, याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो।
मला सांगताना आनंद वाटतो, आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे गेला वर्ल्ड हेरिटेजसाठी. त्यात आपला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे, हे देखील आपलं भाग्य आहे. या ठिकाणी आशिष शेलार आहेत आणि आशिष शेलार आहेत. मी कालच उद्योग मंत्री आणि पर्यटन मंत्र्यांना सांगितलं की आपली एक टीम तयार करा आणि एक गडकोट किल्ल्याचं सर्किट तयार करा आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी द्या. महाराष्ट्रातले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थानं दौलत आहे आणि हे गड किल्ले आपले शक्तिस्थान आहेत, स्फूर्तिस्थान आहेत आणि त्यामुळे या गड किल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न चालू आहेत. जन्मभूमी शिवनेरीच्या जतन संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, येताना आम्ही चौघही हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही. हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो.